बातमी आहे शिरूर येथून। महिला व मुलींना अनेक प्रकारच्या कॅन्सरला बळी पडावे लागते। त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी HPV लस बाजारात उपलब्ध आहे, परंतु ती महागडी असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना तिचा आर्थिक भार सहन होत नाही। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये या लसीचा फार कमी वापर होत असल्याचे रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या लक्षात आले। त्यासाठी त्यांनी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व रोटरीयन अनिल बोरा यांच्या माध्यमातून व चानमल ताराचंद बोरा महाविद्यालय तसेच विद्याधाम प्रशाला शिरूर यांच्या सहकार्याने ही फ्री लसीकरण मोहीम शिरूर येथे राबवली। मुलींसाठी एकूण 2 डोस होते, ते पूर्णत्वास नेल्याचे समाधान पुणे रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी आपला भाषी बोलताना व्यक्त केले। तसेच महिलांना या आधीच 1 डोस दिलेला असून राहिलेले पुढचे 2 डोस उपलब्ध होताच लवकरच दिले जातील असे बोरा यांनी सांगितले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खोडे यांनी। पाहूया। सामाजिक बांधिलकीच्या हिशोबाने रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ मेट्रो आणि इतर काही रोटरी क्लब पुण्यातले यांनी एकत्र येऊन हा सर्वायवल कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर या अशा रोगांवर काम करणारी एक वॅक्सिन 9 ते 14 वर्षाच्या मुलगी आणि त्याच्या पुढच्या लेडीज करता गेल्या ऑगस्टमध्ये आम्ही पहिला डोस दिला। आज आम्ही दुसरा डोस देतो आहोत आणि याच्यामुळे या मुलींना त्यांच्या पुढील आयुष्यांमध्ये बऱ्याचशा रोगांपासून प्रतिकारशक्ती मिळायला उपयोग होतो। रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट यांचासुद्धा याच्यात फार मोठा सहभाग आहे आणि त्याची माहिती आपल्याला आता अयंगार मॅडम देतील। नमस्कार, मी संगीता मणियार, पास्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट। 2018-19 मध्ये मी पहिली महिला प्रेसिडेंट म्हणून या क्लबचं काम केलं। त्या वर्षात महिलांसाठी काहीतरी करावं अशी माझी प्रबळ इच्छा होती आणि त्या वर्षीचे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर शैलेश पालेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता की सर्वायकल कॅन्सर, मुलींसाठी सर्वायकल कॅन्सरचा प्रोजेक्ट करायचा। तो आमच्या क्लबने उचलून धरला आणि प्रायमरी कॉन्टॅक्ट म्हणून आम्ही त्याचं काम केलं आणि तो मोठा प्रोजेक्ट झाला। 27-28 लाखाचा जवळजवळ तो प्रोजेक्ट झाला। त्याच्यासाठी आम्हाला फोसेको CSRची पण मदत मिळाली आणि फोसेको CSR आणि ग्लोबल ग्रँट दोन्हीतर्फे आम्ही हा मोठा प्रोजेक्ट पार केला। तो पहिला डोस आम्ही 25 ऑगस्टला दिला आणि त्याच मुलींना आज दुसरा डोस दिला आणि त्याचा सांगता समारंभ आज पार पडला। नमस्कार, मी रोटरीयन विनय पाटील, यंदाचा सर्विंग प्रेसिडेंट रोटरी क्लब पुणे ईस्ट। रोटरी क्लब पुणे ईस्ट हा 32 वर्ष जुना क्लब असून आम्ही अनेक मेडिकल प्रोजेक्ट्स राबवत असतो। आत्ता आमच्या पास्ट प्रेसिडेंट संगीता मणियार यांनी सांगितल्याप्रमाणे 2018-19 मध्ये आम्ही सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशनचा प्रोजेक्ट चालू केला। 500हून अधिक बेनिफिशियरीज आत्तापर्यंत आम्ही दिलेले आहेत। यासाठी आम्हाला रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि विशेष करून अनिल बोरा सरांचं खूप मदत आणि मार्गदर्शन मिळालं आणि हा प्रोजेक्ट आम्ही शिरूर या ग्रामीण भागात तसंच वेश्या व्यवसाय पुण्यामध्ये जिथे आहे चालतो तिथेसुद्धा हा राबवला। अशा प्रकारे आज हा प्रोजेक्ट जो ग्लोबल ग्रँटच्या अंडर प्रोजेक्ट आहे तो आज पूर्णत्वाला आला, याचा आम्हाला खूप आनंद आहे। मी रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचा सर्विंग सेक्रेटरी निलेश शिंदे। आपलं हे जे सर्वायकल कॅन्सरचा प्रोजेक्ट जो आहे, एरवी या एका वॅक्सिनेशनची किंमत 4000 रुपये असते। आपण नीड बेस ॲनालिसिस करून हे याच्याबद्दल फक्त 500 रुपये जे त्याचे जे बेनिफिशियरी आहेत त्यांच्याकडून घेतो आहे आणि हे वॅक्सिनेशनच्या अगेन्स्टचे चार्जेस नाही आहेत। हे फक्त मेडिकल स्टाफ आणि नर्सिंग स्टाफ आणि इतर जो खर्च असतो हे सगळं ऑपरेट करण्याचा फक्त त्याच्या अगेन्स्ट घेतो आहे आणि वेगवेगळ्या घरात एकापेक्षा जास्त महिला किंवा मुली या असतील तर वेगवेगळ्या कुटुंबांना याचा आर्थिक भार होतो। तर या गोष्टीची जाणीव असल्यामुळे रोटरीने हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे आणि तळागाळातले लोक आणि वेगवेगळ्या प्रोफेशनमधले, अगदी म्हणजे पोलीस डिपार्टमेंट असेल, इतर कुठली प्रोफेशन्स आहेत, यांनासुद्धा याचा बेनिफिट होईल याच्या गोष्टीची या अंतर्गत काळजी घेतली। 18 ते 45 वर्ष वयातल्या महिलांकरता 3 डोस द्यायचे असतात। त्यांचा 1 डोससुद्धा ऑगस्टमध्ये झालेला आहे। त्यांचे पुढील 2 डोस येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये स्टॉक्स जसे अवेलेबल होतील तसे पूर्ण करू असा आम्ही प्लॅन केलेला आहे। माहिती आम्ही त्यांना इन ॲडव्हान्स तशी कळवून ते इकडे येतील आणि सेकंड डोस आणि काही 2 महिन्यांनी तिसरा डोस घेतील याची आम्ही काळजी घेऊ।